ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त। हो भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्री गुरुचरित्रावरील प्रवचन जववरी दृढ असेल शरीर। श्री गुरुचरित्र प्रवचन जववरी दृढ असेल शरीर। दिगंबराय दिव्याय दिव्य रूप धराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते। जम्बूद्वीपे महाक्षेत्रे मातापुर निवासिने जयमान सतां देव दत्तात्रेय नमोस्तुते। भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोस्तुते। ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभूतले प्रज्ञान घन बोधाय दत्तात्रेय नमोस्तुते। दिशा आणि आकाशाचा पोशाख परिधान करणाऱ्या दिव्य मूर्ती आणि दिव्य स्वरूप असलेल्या सदोदित परब्रह्म असलेल्या श्री दत्तात्रयांना नमस्कार असो। जम्बूद्वीपाच्या प्रचंड विस्ताराच्या क्षेत्राखाली असलेल्या मातापूर नामक स्थानी वास्तव्य करणाऱ्या संतांमध्ये सदैव प्रतिष्ठित असलेल्या श्री दत्तात्रयांना नमस्कार असो। हातांमध्ये सोन्याचे भिक्षापात्र घेऊन गावोगावी घरोघरी भिक्षेसाठी फिरणाऱ्या आणि अनेक प्रकारच्या रुचकर भिक्षा ग्रहण करणाऱ्या श्री दत्तात्रयांना नमस्कार असो। ब्रह्मज्ञानमय ज्ञानमुद्रा धारण करणाऱ्या आकाश आणि भूमी हीच वस्त्रे धारण करणाऱ्या अत्यंत ज्ञानयुक्त बोधमूर्ती असणाऱ्या श्री दत्तात्रयांना नमस्कार
असो. सर्व संत सज्जन भक्त श्रेष्ठांना ह भ प दिनकरचे सप्रेम नमस्कार. आताच आपण श्री नारद पुराणातील श्री दत्त स्तोत्रातील 4 श्लोकांनी श्री गुरुदेव दत्तांना वंदन केले. त्या श्लोकांचा मराठी अर्थही आपण जाणून घेतला. तर भक्त हो, आजच्या प्रवचन सेवेसाठी श्री सरस्वती गंगाधर विरचित श्री गुरु चरित्राच्या 12व्या अध्यायातील ओवी क्रमांक 4 ही निवडली असून या ओवीमध्ये श्री गुरु आपणास पहिल्या 2 चरणात देहाची कटू वस्तुस्थिती सांगतात. 3ऱ्या व 4थ्या चरणात अत्यंत हितकारी असा उपदेश देत आहेत. ती ओवी ही आहे. देह म्हणजे क्षणभंगुर, नाही राहिले कवन स्थिर, जववरी दृढ असेल शरीर, पुण्य मार्गे राहतावी. ही ओवी ऐकताच आपल्या लक्षात आले असेलच की केवढा हितकारी संदेश श्री गुरु या ओवीत देत आहेत. सत्य किती कटू आहे आणि नेमके काय करावयास हवे आहे हे श्री गुरूंनी एकाच ओवीत सांगितले आहे. 12व्या अध्यायाच्या ओवी क्रमांक 1 ते 22 या ओव्या श्री गुरूंनी केलेला उपदेश सांगणाऱ्या आहेत. त्या सर्व ओव्यांचे सार या एकाच ओवीत आले असल्या कारणाने हीच ओवी आजच्या प्रवचन सेवेसाठी प्रधान ओवी म्हणून निवडली आहे. सदर उपदेश हा श्री गुरूंनी आपल्या मातोश्रीस उद्देशून केला आहे. तो प्रसंग परत्वे केला आहे. तत्कालीन कारणामुळे करण्यात आलेला असा जरी हा उपदेश असला तरी तो पुढे सर्व काल सर्वांसाठी असणारा असा आहे. 22व्या ओवीपर्यंत आगे मागे असलेल्या ओव्या ह्या सदर ओवीतील आशयाची अधिक स्पष्टीकरण करणाऱ्या आहेत. हा उपदेश श्री गुरूंना का करावा लागला तोही आपल्या मातोश्रीस उद्देशून त्याचे कारणही तसे विलक्षण आहे. श्री नरसिंह सरस्वतीच्या अवतारात श्री दत्तगुरू असताना आणि अवघ्या 7 वर्षांचे असताना घर सोडून तीर्थाटनास जाण्यासाठी मातेची अनुमती मागू लागले. परंतु माताच ती आपल्या बालकास घर सोडून जायची परवानगी ती कशी देईल. बरं, 7 वर्षांचे श्री गुरुदेव तरी इतक्या लवकर तीर्थाटनासाठी बाहेर पडण्यासाठी मातेची अनुमती का मागू लागले. श्री दत्तगुरु हे श्रीपाद वल्लभ अवतारात असताना एका विप्र स्त्रीने त्यांचेकडून वर मिळविला होता की तिला त्यांच्या सारखाच पुत्र होईल. ती विप्र स्त्री मृत्यू पावून कारंजा नगरीत जन्मली. पुढे तिचे त्याच गावातील माधव नावाच्या विप्राबरोबर लग्न झाले. तिच्याच पोटी श्री गुरूंनी अवतार धारण केला. तेच नरसिंह सरस्वती होय. मौजी बंधनाच्या वेळी भिक्षा मागतानाच त्यांनी आईजवळ तीर्थाटनाची परवानगी मागितली. अर्थात ती देणे मातेस अवघड होते.
श्री गुरूंनी अनुग्रह करताच तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. श्री गुरु नरसिंह सरस्वती हे श्रीपाद वल्लभाच्या रूपात दिसू लागले. ती अचंबित झाली. तिने जे पाहिले अनुभवले ते सारे गुप्त ठेवण्यास श्री गुरूंनी तिला सांगितले. इतके झाल्यावरही श्री गुरूंना मातोश्रींनी परवानगी दिली नाही. त्यावेळी श्री गुरु म्हणाले, ऐक माते ज्ञानवंती, हा बोल करी हो गुप्ती. आम्ही संन्यासी असो यती, अलिप्त असो संसारी. हे ऐकूनही मातोश्रींनी परवानगी तर दिली नाहीच नाही, परंतु उलट श्री गुरूंनाच बोध करण्यास सुरुवात केली. त्याचे सार असे: चारी आश्रम आचरावे, सगळी इंद्रिये तुष्टवावी, मनाची वासना निववावी, त्यानंतर संन्यास आश्रम स्वीकारावा. बाळपणीच संन्यास अग्राह्य आहे. या बोधास श्री गुरूंनी उत्तरादाखल मातेस केलेला बोध हा 12व्या अध्यायाच्या ओवी क्रमांक 1 ते 22 मध्ये आहे. त्या सर्वांचे सार असलेली प्रवचन सेवेसाठीची ओवी क्रमांक 4 होय. तर भक्त हो, या ओवीच्या पहिल्या चरणात श्री गुरु सांगत आहेत की देह म्हणजे क्षणभंगूर. चिरंतन आत्म्याच्या अधिष्ठानावर देहाचे होणे जाणे होत असते. आपण मात्र देह म्हणजेच मी अथवा देहच मुख्य असे समजत असतो नव्हे. आपली ठाम खात्री असते की देह म्हणजेच मी. पण महाराज, जे जसं दिसतं त्याच्या नेमकं उलट असतं. जे असतं ते मानवी नजरेस दिसत नाही. जे दिसतं ते शाश्वत असत नाही, फक्त तसे वाटते. आत्मा आणि देह याच्या संदर्भात हेच सत्य आहे. देह निर्माण होतात, राहतात, नष्ट होतात. परंतु ज्याच्या आधारावर हे सारे घडते ते आत्मतत्व मात्र अक्षर अमर असते. परमेश्वराचा तो अंश असतो. त्यास ना जन्म असतो ना मृत्यू असतो. देहच जन्मास येतो, वाढतो, राहतो, मृत्यू पावतो, पुन्हा जन्मास येतो, पुन्हा मृत्यू पावतो. काळाच्या अनंतपणाकडे जर आपण विवेक दृष्टीने पाहिले तर देहाचे क्षणभंगुरत्व प्रकर्षाने आपल्या लक्षात येईल. महाराज, या विश्वाची निर्मिती जर 430 कोटी वर्षांपूर्वी झाली असे आपण भौतिक शास्त्राच्या दृष्टीने मानले तर, आणि आरंभीचा काही काळ पृथ्वीवर जीवसृष्टीच्या निर्मितीस पोषक वा अनुकूल होण्यात गेला, तो सोडून आतापर्यंत फक्त मानवी देह किती जन्मले आणि मेले असतील बरे. त्याची कल्पनाच केलेली बरी. अगणित या शब्दानेच त्याचे उत्तर द्यावे लागेल. संख्येत उत्तर देणे अशक्य प्राय होय. काळाच्या अनंतपणावरून एक बाब आपल्या ठळकपणे लक्षात येईल की देहाचे आयुष्य अत्यल्प आहे. 60-70 वर्षे हे मानवी कालगणनेनुसार देहाचे सरासरी आयुष्य होय. काळाच्या अथांगतेच्या पार्श्वभूमीवर एक क्षणसुद्धा म्हणणे
अवघड. यासाठीच क्षणभंगूर असा शब्द ज्ञानी लोक वापरत असतात. तेही जो देह बाल्य तारुण्य वार्धक्य ह्या अवस्था भोगून मृत होतो त्या देहासाठी. उपजत मृत्यू, बाल मृत्यू, अकाल मृत्यू, अपघाती मृत्यू, विविध आजारांनी होणारे मृत्यू अशा अनेक बाबींचा नुसता विचार जरी मनात आणला तरी देहाच्या क्षणभंगुरत्वाची भीषणता अधिकच उग्र स्वरूप धारण करते. दुःखाचे मूळ शोधून पाहिले तर जन्मास येणे हेच दुःखाचे मूळ आहे. या ठाम आणि सुयोग्य सिद्धांतापाशी संत महात्मे आणि अध्यात्मज्ञानी मुनीश्वर खूप काळ आधीच पोहोचले आहेत. जन्म हा फक्त देहाचा होत असतो. सर्व इडापिडा, महाभय, नित्य नव्या वेदना, विवंचना ह्या सर्व देहाशी निगडीत असतात. याचाच अर्थ संपूर्ण दुःखाचे मूळ देह हाच आहे. पर्यायाने जन्मास येणे हे दुःखाचे मूळ होय. देह प्राप्ती तीही कशी तर क्षणभंगूर होय. जन्म मरणाच्या फेऱ्यातून 84 लक्ष जीव योनीतून गरगरत येणाऱ्या जीवात्म्यास जेव्हा मानवी देहाची प्राप्ती होते तेव्हा त्यास स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेण्याची अमृतमय संधी प्राप्त होते. नरदेह प्राप्तीच्या ह्याच अमृत योगाचा फायदा उठवणे हेच आद्य कर्तव्य. मानवी देहाच्या साह्याने केलेल्या भक्तीच्या सामर्थ्याने परमेश्वर प्राप्तीचे अमृत लाभू शकते. ज्या अमृताच्या प्राशनाने जन्म मरणाच्या चक्रातून मानव कायमचा मुक्त होऊन अमर होऊ शकतो. आपणास प्राप्त झालेला देह क्षणभंगूर आहे हे श्री गुरूंनी ठाम सांगितले आहे. तो केव्हा पडेल वा मृत होईल हे कोणीही सांगू शकत नाही. देहाच्या तिन्ही अवस्था भोगल्यावरच तो पडेल हे कोणी ठामपणे सांगू शकेल काय? अर्थातच नाही. विविध रोग शरीरावर क्षणोक्षणी हल्ले करीत असतात. आजच्या काळात तर औषधाविना देहाचे अस्तित्व टिकविणे अशक्य आहे. कोणता रोग कधी होईल आणि तो प्राणघातक ठरेल हे सांगता येत नाही. आपण कधी विचित्र ऐकतो. शिंक आली, माणूस मेला. विजेचा शॉक बसला, मेला. अपघात झाला, गेला. अटॅकने जाणे ही तर अलीकडे सामान्य बाब झाली आहे. तसेच आकस्मिक संकटानेही देह कधीही मृत होऊ शकतो. असे देहाचे क्षणभंगुरत्व थरारक आहे. आणि महाराज, आपण हे देहाचे क्षणभंगुरत्व नित्य अनुभवीत असतो. दररोज होणारे मृत्यू आपण पाहत ऐकत असतो. अमुक एक मेला असे आपण म्हणतो. जवळच्या मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासही आपण हजर राहत असतो. तो मेला, आपण आहोत हेच दृढ असते. परंतु आपलाही देह असाच पडणार आहे. तो कोणत्याही क्षणी पडू शकतो. अगदी याच क्षणी सुद्धा देह मृत होण्याची शक्यता आहे याची आपणास जाणीव नसते.
अशा कितीतरी घटना घडल्या आहेत की अंत्यसंस्कारास गेलेल्या काहींवर काही वेळातच अंत्यसंस्कार करण्याची पाळी आली आहे. इतके या देहाचे क्षणभंगुरत्व भीषण आहे. देह मृत होण्याच्या क्रियेतून कोणीही सुटू शकत नाही. यासाठी सेवेसाठी घेतलेल्या ओवीच्या दुसऱ्या चरणात श्री गुरु म्हणतात, नाही राहिले कवन स्थिर. बालांपासून वृद्धांपर्यंत, अशक्तांपासून सशक्तांपर्यंत, सामान्य माणसांपासून मोठाले राजे महाराजे सम्राटांपर्यंत कोणीही स्थिर राहिले नाही. या ठिकाणी कवी श्री सरस्वती गंगाधर यांनी स्थिर हा शब्द दोन अर्थांनी वापरला आहे. प्रथम अर्थ असा की कोणाच्याही शरीराची सुदृढता कायम राहिली नाही. याचाच अर्थ क्रमाक्रमाने दोन्ही अवस्था पार करून तो तिसऱ्या विकलांग अशा वार्धक्यात येऊन पोहोचला. दुसरा अर्थ म्हणजे सशक्त बलवान अवस्थेतही निरोगी राहून कायम कोणी टिकला नाही. ऐन तारुण्यातही पक्षाघातादी रोगांनी कोणी विकलांग झाले तर अन्य प्रकारचे दुःख अर्थात देहाचे अन्य कोणत्याही कारणाने त्यांना प्राप्त झाले. अशा दोन्ही अर्थांनी स्थिर हा शब्द वापरला आहे. कवन या शब्दांनी कोणीही असे दर्शविले आहे, मानवाच्या ज्ञात इतिहासाकडे जर आपण नजर टाकली तर आपणास दिसून येईल मोठाले राजे सम्राट झाले गेले, जनसामान्यांपासून मोठे सैनिक योद्धे झाले आणि मरून गेले, कोणीही उरले नाही. विश्वगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, उदंडची जाले जन्मोनिया मेले, होऊनिया गेले राव रंक, होऊनिया गेले राव रंक. अहो महाराज, देवानी देखील विविध अवतारात धारण केलेले देह चिरंतन राहिले नाही. संत महात्म्यांचेही ते टिकले नाही, तर इतर सर्वसामान्य देहांची काय कथा. हिरण्यकश्यपूने वर मागून घेतला होता, त्यास मृत्यू येऊ नये. त्यासाठी ब्रह्मदेवाजवळ त्याने स्थळ काळादी अटी घातल्या होत्या. त्या मान्य करून ब्रह्माने त्यास वर दिला होता. त्या वरामुळे उन्मत्त झालेल्या हिरण्यकश्यपूचा देह देखील नरसिंह अवतार धारण करून देवांनाच संपवावा लागला, किंवा त्या कारणाने त्याचा देह देखील संपला. यावरून हे सिद्ध होते की कोणाचाही देह निरोगी अजर अमर राहिला नाही, राहणारही नाही. देहासंबंधीचे आतापर्यंतचे हे विवेचन ऐकून आपण असे म्हणाल की हे सारे खरे आहे, पण त्यास आम्ही काय करावे. पराधीन असलेल्या देहाच्या संदर्भात तो सुदृढ
निरोगी ठेवण्यासाठी फार तर आपण व्यायामाआदी करू शकतो, पण तो वाचू शकत नाही. त्याच्या क्षणभंगुरतेमुळे चिरकाल असे काहीच करू शकत नाही. त्यासाठीच ओवीच्या 3ऱ्या व 4थ्या चरणात श्री गुरु सांगत आहेत की जववरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे रहातावे. श्री गुरूंनी येथे वास्तविकता दाखवून केवढा दिव्य उपदेश दिला आहे. सुदैवाने आपणास काही काळ तरी दृढ शरीराचा लाभ होत असतो. बालपण आणि किशोरावस्था या दोन्ही प्राथमिक अवस्थांमध्ये देह तसा काही अपवाद वगळता सशक्त असू शकतो. सर्वार्थाने सुदृढ, सशक्त आणि कार्यक्षम अशी स्थिती देहास तारुण्यात मिळत असते. विवेक बुद्धीने प्रचंड कार्य करण्याची इच्छाशक्तीही तारुण्यावस्थेत असते. बालपण, किशोरावस्था व तारुण्यावस्था या सुदृढ अवस्थांमध्ये देहाधाराने मानवाने काय करावे असा उपदेश येथे श्री गुरु देत आहेत. तर पुण्य मार्गाने वाटचाल करावी असा श्री गुरूंचा उपदेश आहे. आता पुण्य मार्गाने म्हणजे नेमक्या कोणत्या मार्गाने वाटचाल करावी या प्रश्नाच्या उत्तरास अनेक कंगोरे आहेत. पण परवा एक जण मला जे म्हणाला ते प्रथम सांगतो. जवानी दिवाणी होती है, दिवानी दिवाणी जैसा ही बर्ताव करेगी. पुढे तो म्हणाला, जगातील सर्व सुखांचा उपभोग घेण्याचा तारुण्यातील काळ हाच काळ होय. थोडं थांबून तो पुढे म्हणाला, मौज मजा करणे तारुण्यातील शारीरिक सुखोपभोगात डुंबणे हे याच वयात करायचे. पुढे म्हातारे झाल्यावर काय करता येणार आणि मेलो तर सारे फुकट गेले. म्हणून एन केन प्रकारेन सारे काही आहे तोवर भोगून घ्यायचे. त्यासाठीच कष्ट करायचे, पैसा मिळवायचा आणि खर्चही करायचा. त्यानंतर थेट माझ्यावरच घसरत तो म्हणाला, तुमचे अध्यात्म, संयम, त्याग, वैराग्य वगैरे विषय बोलायला ऐकायला ठीक आहेत, पण आचरायला अयोग्य आहेत. अहो, तरुणपणात खाणंपिणं सोडून माळ घालून वारकरी होऊन राहायचं म्हणजे मूर्खपणा आहे. हे सारं ठीक आहे, पण म्हातारपणात, तारुण्यात नव्हे. त्या एक जणाचे विचार येथे याचसाठी सांगितले महाराज की आपण कोठे चाललो आहोत याची जाणीव व्हावी. नरदेहाची प्राप्ती ही केवळ इंद्रियजन्य सुखोपभोगासाठी नाही आणि तशी ती त्यांच्या संपूर्ण त्यागासाठीही नाही. हा जे अपवादात्मक असे जितेंद्रिय योगी आहेत त्यांच्यासाठी ते ठीक आहे. संपूर्णपणे उपभोगाकडेच कल असणे हा देहाचा गुणधर्मच आहे. तो देह दाखवणारच.
त्यासाठी त्याच्यावर संयमाचा अंकुश ठेवला पाहिजे. अगदी बालपणापासून सुसंस्कार झाले पाहिजेत. भोगातून त्यागाकडे जाण्याची शिकवण बाल्य आणि किशोरावस्थेतच दिली गेली पाहिजे. अहो, सुसंस्कार वजा केले तर नरदेह आणि पशुदेह यात फरकच उरणार नाही. यासाठी सुसंस्कार नीती नियमांच्या आचरणाची शिकवण बालपणापासूनच देण्याची जबाबदारी मोठ्यांची आहे. बालपणापासून जसे संस्कार असतील तसेच त्याचे आचरण तारुण्यातही राहील. तारुण्यातही ती व्यक्ती केवळ भोगवादी राहणार नाही. त्याची सत्सद विवेक बुद्धी सदैव जागृत राहील. ती स्वभावात भिनण्याने त्याचे वर्तनही सद्वर्तन राहील. वार्धक्यातही त्याच्या स्वभावात फरक पडणार नाही. अंती त्याची मती चांगलीच राहील. मरणोपरांत त्यास गतीही चांगलीच मिळेल. सर्वसाधारणपणे आपल्याकडे असा एक समज आहे की भक्ती, अध्यात्म वगैरे हे म्हातारपणातले उद्योग आहेत. ज्यांना करण्यासाठी दुसरे काहीच उरले नाही त्यांनी ह्या मार्गात पडावे. आणि म्हटलेही जाते तसेच, एवढं मुलीचं लग्न करून दिलं की आम्ही झालो हरिहरी करायला मोकळं. दुसरी एखादी माझ्यासारखी कर्मचारी व्यक्ती म्हणे, आता रिटायरमेंट जवळ आली, 1-2 वर्षे झाली की झालो मोकळा रामकृष्ण हरी म्हणायला. विचारांच्या तऱ्हा पाहून मला कधी कधी दुःख वाटते. अरे बाबा, सर्व काळ हरी हरी म्हणत राहता वया तुला काय होते? हरी उच्चारण करीत तो प्रापंचिक कामे करू शकत नाहीस का? भक्त हो, संसार करता करता परमार्थाच्या दिव्य मार्गाचे आचरण करायला आपल्या मायबाप संतांनी आपणास सांगितले आहे. अगदी खुद्द भगवंतानी सुद्धा मला स्मरून युद्ध कर असे सांगितले आहे. देहाच्या गावास आला म्हणून संसार क्रम प्राप्त झाला. संसार म्हणजे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. संसार हेच कुरुक्षेत्र होय. यावर लढता लढता देवाचे स्मरण ठेवायचे आणि त्यास प्राप्त करून घ्यायचे. विकलांग देह होईपर्यंत भोग भोगायचे आणि विकलांग झाल्यावर भक्ती मार्गास लागायचे. असे करण्याने आत्मोद्धार होईल काय? अर्थातच नाही. कारण आयुष्यभर बनलेला स्वभावच त्यापासून विनमुख करेल. पुण्य मार्गे रहाटावे म्हणजे कसे? या प्रश्नाच्या उत्तरास अनेक कंगोरे आहेत असे मी मघाशी म्हटले होते. त्याचे पहिले उत्तर म्हणजे भक्ती मार्गाचे आचरण करणे होय. बालपण आणि किशोरावस्थेत हे आचरण करण्याची सवय लावणे हे अर्थातच थोरांचे काम होय. नीतीने वागणे हा पुण्य मार्गाचा दुसरा भाग होय. यामध्ये अनेक बाबी येतात. परोपकार करणे हा पुण्य मार्गच होय. जे का रंजले गांजले त्यास आपले म्हणावे. दुःखितांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणे हेही पुण्याचेच आहे. ताहनेलेल्यास पाणी देणे, भुकेलेल्यास अन्न देणे
हे अति उच्च पुण्य कर्म होय. सदमार्गानेच म्हणजे चांगल्या मार्गानेच वाटचाल करावी. बेलगाम वर्तन करू नये. भक्ती करणे हा सदमार्गच आहे. परमेश्वराची मनापासून भक्ती केली असता अनेक विकार वासना कमकुवत होऊन हळूहळू त्या नष्ट होतात. भक्ती मार्ग हा परमेश्वराच्या नजीकच घेऊन जातो. भोग मार्ग हा पापाकडे आणि पुण्यापासून दूर नेतो. तो अंतिमतः इहलोकीच नरकावस्था प्राप्त करून देतो. मग परलोकी दुसरे काय मिळेल बरे? परमेश्वर भक्तीमुळे मानवात अंतर्बाह्य स्थित्यंतर घडते. सद्गुरूची प्राप्ती होते. यासाठीच खोटे कधी बोलू नये, चोरी करू नये, वडीलधाऱ्यांचा आदर राखावा, व्यसनापासून दूर राहावे, अडचणीतील माणसास मदत करावी, भूतदया दाखवावी, पुण्य परोपकार पापती परपीडा असे सुप्रसिद्ध संत वचन आहेच. सुदृढ शरीर असेपर्यंतच आपण पुण्य मार्गाच्या विविध चांगल्या गोष्टी करू शकतो. यामुळे समाजाचे स्वास्थ्यही चांगले राहते. व्यक्तीचाही सर्वांगीण उद्धार होतो. जसजसा भोग घेत जावा तसतशी कामना वाढत जाते. ती शमविण्यासाठी अधिक कमवावे लागते. ते सरळ मार्गाने प्राप्त नाही झाले तर भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला जातो. भ्रष्टाचारात परपीडा होऊन पाप घडते. पुण्याचे तर नावही नसते. असते पुण्यही क्षयास जाते. दृढ शरीर असताना जर असे भोगवादी दुराचरण केले तर वृद्धापकाळी विकलांगता येताच त्या कुकर्माची फळे याची तेही भोगावी लागतात. याची डोळी पहावी लागतात. म्हणून विश्वगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी अत्युत्कृष्ट उपदेश देऊन ठेवला आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. हे सर्वांनी ध्यानी ठेवावे. सत्कृत्याने पुण्य जोडले जाते. भक्ती मार्गातील व्यक्ती ही बेलगाम असूच शकत नाही. ती जर तशी असेल तर ती भक्त नसून ढोंगी आहे असे समजावे. एखाद्या भक्ताच्या हातून प्रसंगवशात एखादी चूक घडेलही, पण ती चूक लक्षात येताच किंवा त्याच्या लक्षात आणून देताच तो ती लगेचच सुधारतो. चुकीचे प्रायश्चित्त घेतो. स्वतःस सावरतो. तो आपला पुण्यमार्ग सोडित नाही. यास्तव भक्ती मार्गाची वाटचाल हीच पुण्यमार्गाची वाटचाल असे म्हणावयास प्रत्यवाय नसावा. दृढ शरीर असेल तोवर तीर्थयात्रेस जावे. निरनिराळ्या आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करावे. नित्य नियमाने ब्रह्ममुहूर्तावर पूजार्चा करावी. अल्पकाळ का होईना योग मार्गाचा अभ्यास करावा. संत वाङ्मय वाचावे. अभंग गावेत. कीर्तने प्रवचने ऐकावीत. ती आत्मसात करून स्वात्मानुभव आणि स्व अभ्यासाची त्यात भर घालून स्वतःच कीर्तने प्रवचने करावीत. आपल्या पाठी मागून येणाऱ्यांचे प्रबोधन करावे. त्यांनाही पुण्यमार्गावरून चालण्यासाठी प्रवृत्त करावे. इत्यादी सर्व
पुण्य मार्ग आहेत. हे सारे अर्थातच दृढ शरीर असेल तोपर्यंतच करणे शक्य आहे. गात्रात शैथिल्य आल्यावर यातले काय करू शकू बरे? वार्धक्याने शरीर ग्रासले जाते, त्यावर अनेक रोगांचे हल्ले होतात, त्यात त्यांचाच सहज विजय होतो. डोळ्यांनी दिसत नाही, पायांनी नीट चालता येत नाही, स्मृती दगा देते, दात हलतात, दुखतात, पडतात, तोंडाचे बोळके होते, जेवता येत नाही, रामच्या ऐवजी लांब असा उच्चार होतो. फार काळ बसणं आणि पडून राहणंही शक्य होत नाही. तरुणांना अडगळ वाटून त्यांच्याकडून पान उतारा केला जातो. त्याचा मानसिक आघात होऊन दुःख होते, अश्रूही खोल होऊन जातात. अशा एक ना अनेक प्रतिकूल बाबी वार्धक्यात ग्रासतात. अशा परिस्थितीत आपण कोणत्या पुण्यमार्गाचे आचरण करू शकतो? श्रवण क्षमता नगण्य राहिल्याने कीर्तन प्रवचन ऐकू शकत नाही, मग ती करण्याचे नावही नको. अशा अनेक बाबी आपण इच्छा असूनही करू शकत नाही. कारण देहाचे तारुण्य, सुदृढता केवळ उपभोगात गेले, कुकर्मात वा संसार कर्मात गेले. वार्धक्य आले, मरण पुढे दिसू लागले, आपले ते दुरावले, एकाकीपण उरले. यावेळी पुण्य मार्गाबाबत जाग आली. यावेळी काय उपयोग? फार उशीर नाही का झाला? यासाठीच सद्गुरूंनी येथे उपदेश दिला आहे की जोपर्यंत शरीर दृढ आहे तोपर्यंतच पुण्य मार्गाने वागावे. त्याचाच फायदा वार्धक्यात होत असतो. अर्जित पुण्य कधीही वाया जात नाही. आत्मोद्धाराच्या वाटेवर तो बराच पुढे गेलेला असतो. भक्ती मार्गाने, सदाचरणाने, पुण्यकर्माने जे अर्जित केलेले असते ते शरीराच्या विकलांगतेमुळे हरवले जात नाही. देहाच्या मृत्यूनंतरही सूक्ष्म देह अर्थात कारण देह त्याच सामुग्रीची शिदोरी घेऊन पुढील प्रवासास लागतो, सद्गतीस जातो. याच उत्कृष्ट कारणासाठी सद्गुरू येथे दृढ शरीर असेल तोपर्यंतच पुण्य मार्गाने आचरण करावे असे सांगत आहेत. श्री गुरुचरित्राच्या 12व्या अध्यायातील 1 ते 22 या ओव्यांमध्ये श्री गुरूंनी विविध उदाहरणे देत देहाचा सुदृढ असण्यापर्यंतच पुण्य मार्गाचे आचरण करण्याचा उपदेश केला आहे. तो जर सर्वांनी कृतीत आणला तर सर्वांचेच इह परलोकी कल्याण होईल. यात किंचितही संशय बाळगण्याचे कारण नाही. कारण सद्मार्ग हा कधीही दुर्गतीस नेत नाही. महाराज, आजकाल किती बदलला आहे. पुण्यमार्गाचे नाव काढताच ते काढणाऱ्याकडे जणू त्याने मूर्खपणाचाच उद्गार काढला आहे अशा नजरेने पाहिले जाते. श्री गुरूंनी येथे जो उपदेश केला आहे त्याच्या नेमकी उलटी कृती केली जात आहे. उपभोग घेणे हाच शरीराचा एकमेव उद्देश असल्याची खात्री आहे. त्यागापेक्षा भोगवाद श्रेष्ठ मानला जाऊन चंगळवाद बोकाळला आहे. सुदृढ शरीर असेल
तोपर्यंत सर्व प्रकारचे ऐहिक भोग भोगून आनंद मिळविणे हेच तत्वज्ञान झाले आहे. संयम, न्यायनीती, पाप पुण्य या बाबी केवळ वाचण्या बोलण्यातच राहिल्या आहेत. आचरण त्याच्या उलटे घडत आहे. सद्विचार, श्रद्धा, भक्ती याविषयी विचार मांडणाऱ्यास बावळट ठरवले जात आहे. जुनाट विचाराचे मानले जाऊन त्याचीच टिंगलटवाळी केली जात आहे. एवढेच नव्हे तर भक्ती वगैरे अध्यात्माची समाजाला गरजच नाही इथपर्यंत मजल गेली आहे. जे दिसते, उपभोगता येते तेच सत्य आणि इंद्रियांना जे गोचर होत नाही ते झूट. कारण न दिसणारे काही असते ही विचारसरणी चुकीची आहे. अशी फक्त भौतिकवादी विचारसरणी बोकाळली आहे. केवळ भौतिक सुखोपभोगांनी मानव कधीही पूर्ण सुखी होऊ शकत नसतो. भौतिक विज्ञान शाखांनी भौतिक ज्ञान होते तर अध्यात्मशास्त्राने सर्वोच्च कोटीचे म्हणजेच परमेश्वराचे ज्ञान होते. अध्यात्म आणि भौतिक विज्ञान परस्परांना पूरक आहेत. भौतिक विज्ञान तंत्रज्ञान निर्मित सुख साधनाने मानवाच्या देह विषयक गरजा भागविल्या जातात, तर तोच देह आणि अनुषंगिक विज्ञान तंत्रज्ञान निर्मित साधने यांचा वापर करून केलेल्या भक्तीमुळे, साधनांमुळे आत्मोद्धाराचे ज्ञान होते. मानव परिपूर्ण होतो. यासाठी भौतिक विज्ञान तंत्रज्ञान साधन सामुग्रीने भौतिक गरजा भागवी. आत्मोद्धाराची साधना भक्ती करणे मानवाच्या हिताचे आहे. आजच्या परिस्थितीमध्ये अध्यात्माची अतिशय गरज आहे. भौतिकतेच्या अतिरेकामुळे मानव आंतरिक सुख हरवून बसला आहे. केवळ बहिर्मुख दृष्टीमुळे त्यास खरे सुख दिसत नाही. अध्यात्माची समाजाला गरज नाही असे म्हणणारा मूर्ख तरी आहे किंवा सैतानी काव्याचा धूर्त तरी आहे. खरे तर अध्यात्म हे सर्व धर्मांच्या पलीकडे आहे. ते मानवात कधीही भेदाभेद करीत नाही. अहो, मानवातच कशाला, ते कशातही भेदाभेद करीत नाही. अध्यात्माच्या नावाखाली भेदाभेद करणारे, गैरप्रकार करणारे हे खरे आध्यात्मिक नव्हेत तर भोंदू आहेत. धर्माच्या नावाखाली भेदाभेद करणारे ही धार्मिक नसून ते धर्मांध आहेत. कोणताही धर्म वाईट शिकवण देत नाही आणि तशी तो देत असेल तर तो परमेश्वर प्रेषित धर्मच नव्हे. हे सांगण्याचे कारण म्हणजे धर्म आणि अध्यात्म यांचा जवळचा संबंध असतो. नीती नियम धर्म शिकवीत असतो. त्याच्यामुळेच सुसंस्कार घडत असतात. विश्वाच्या निर्मितीचे रहस्य हे फक्त आध्यात्मिक साधनेमुळे कळू शकते. परमेश्वरापासून विश्वाची निर्मिती झाली. त्यात कालांतराने प्राणी सृष्टी निर्माण झाली. त्यात अर्थातच मानवही आला. तो ज्या परमेश्वरी सत्तेवर निर्माण झाला त्यावेळी तो कोणताही धर्म घेऊन जन्मला नव्हता. फक्त मानव म्हणून जन्मला होता. संत महात्मे परमेश्वर प्रेषितांनी स्थल काल परिस्थितीनुसार मानवास उपासना मार्ग नीती नियम यांची शिकवण दिली.
त्यासच धर्माचे अधिष्ठान देण्यात आले. त्यांनी हे एवढ्याच साठी केले की विवेक, शक्ती आणि बुद्धीची देणगी असलेल्या मानवाने इतर पशुसारखे राहू नये, वागू नये, तर सुसंस्कारित व्हावे, यम नियमांचे आचरण करून परमेश्वराची भक्ती करावी, पुण्य मार्गाने वाटचाल करावी. दोन्ही ठिकाणी म्हणजे इह परलोकी उद्धार करून घ्यावा. सुदृढ शरीराचा उपयोग केवळ बेलगाम उपभोगांसाठीच होऊ नये, पुण्य मार्गासाठीही व्हावा. सर्व धर्मातील संत महात्मे प्रेषित हे अतिशय ज्ञानी आणि दयाळू असल्यामुळे त्यांनी पुण्यमार्गाचे धडे घालून दिले. मृत्यूलोकातील दुःखमय जीवनातून कायमची सुटका करून घेऊन मुक्त होण्याचा मार्ग दाखविला. प्रकृतीत विकृती दडलेलीच असते. आपल्या शिकवणीद्वारे संत महात्मे तिचे संस्कृतीत रूपांतर करतात. यासाठीच श्री गुरु येथे हिताचा संदेश देत आहेत की जोपर्यंत शरीर सशक्त आहे तोपर्यंतच पुण्य जोडा. देहाधारी केवळ भोगभोगीच राहणे ही विकृती आहे, तर संयमित राहून पुण्य मार्गाने रहाटणे ही सुसंस्कृती आहे. शरीर सशक्त आहे तोपर्यंतच स्व उद्धार शक्य आहे. या ओळीत श्री गुरु म्हणतात, अहोरात्री आयुष्य उणे होत असते क्षणक्षणी, करावा धर्म याची कारणे पूर्व वैशी पर्येसा. श्री गुरु गोविंद सिंगजी यांचेकडे एक जाट एके दिवशी आला. काम मागू लागला. गुरूंनी त्यास पागशाळेत काम दिले. तो ठार अडाणी होता. श्री गुरु गोविंद सिंगजी त्यास म्हणाले, मी तुला शिकवीन. त्यांनी त्यास त्याचे नाव विचारले. बेला असे त्याने त्याचे नाव सांगितले. त्यांनी त्यास म्हटले, वाह भाई बेला, न पहचाने वक्त न पहचाने बेला. आणि पुढे त्यास म्हटले की हेच वाक्य रोज घोकायचे. गुरूंनी आपणास हाच मंत्र दिला आहे असे समजून तो हे वाक्य घोकू लागला. हे पाहून इतर शिष्यांनी गुरूंना विचारणा केली, असलं कसलं वाक्य त्याला घोकायला दिलं तर गुरुजी? त्यावर श्री गुरूंनी सांगितलं, ज्यानं काळाची पावलं ओळखली नाहीत त्यांना हे जग कळलेलंच नाही. ज्याला काळाचं महत्त्व कळलं त्यानं हे जग जिंकलं. त्यावर शिष्य नाराज होऊन म्हणाले, आम्ही एवढ्या निस्वार्थीपणाने आपली सेवा केली, पण आपण उपदेश मात्र अडाणी बेलाला कसा केलात? त्यावर श्री गुरु गोविंद सिंगजींनी शिष्यांना भांगेच्या चुळा भरून टाकायला सांगितल्या. बेलासह सर्वांनी तसे केले. भांग संपली. गुरूंनी शिष्यांना विचारले, धुंदी आली की नाही? त्यावर बेला सोडून सर्वांनी सांगितले नाही. यानंतर त्यांनी बेलाला विचारले. त्याचे ते वाक्य घोकायचे चालूच होते. तो म्हणाला, होय, धुंदी आली आहे. इतर शिष्यांसारखेच
त्यानेही केले होते, परंतु त्याने श्री गुरूंनी सांगितले ते मनापासून स्वीकारले होते. त्याला जणू गुरुमंत्राचीच धुंदी चढली होती. गुरूंनी दिलेले काम करता करता तो अविरत मंत्र घोकत होता. गुरु शिष्याना म्हणाले, निष्ठा ठेवली नाही तर मुक्तीही मिळणार नाही. या घटनेचे तात्पर्य असे की काळ क्षणाक्षणाला आपल्या देहास ग्रासित असतो. त्यास ओळखून वेळेचा सदुपयोग करणे गरजेचे असते. देहाच्या सुदृढ काळातच पुण्यमार्गाचे आचरण करावे. जे काळवेळ ओळखणार नाहीत त्यांचा उद्धार होणार नाही. गेला क्षण परत येत नाही. यासाठी येणाऱ्या क्षणाक्षणाचा आपल्या पुण्यकर्मासाठी वापर करावा. भगवंताचे नाम स्मरण करीत सत्कर्मे आचरित जीवन क्रमणा करावी. या श्री गुरुचरित्राच्या 12व्या अध्यायातील सेवेसाठी घेतलेल्या 4थ्या ओवीतील उपदेशाच्या स्पष्टीकरणार्थ ग्रंथकर्ते श्री सरस्वती गंगाधर यांनी श्री गुरूंनी दिलेल्या उदाहरणांचे वर्णन क्रमांक 22व्या ओवी पर्यंत केले आहे. ते असे: थोड्याशा पाण्यात असलेल्या माशाचे जीवन जसे अल्प असते तसेच ते माणसाचे आहे. एका क्षणात 22,000 गावे ओलांडून सूर्यकिरण पुढे जातात. तितक्या वेगाने आयुष्य क्षीण होत जाते. झाडाच्या पानावर पडलेले पावसाचे पाणी क्षणभर स्थिर राहते व लगेचच जमिनीवर पडते. तसे शरीर स्थिर नसते. जीवितवास निश्चितपणे मरण येते. यौवन आणि त्यानंतर म्हातारपण येऊन देह प्रेत होतो. मृत्यू हा देहासाठीच असतो. त्याच्यावर तो स्थिर आहे असा विश्वास ठेवू नये. झाडावर लागलेले पान हे गुप्त रूपाने पिकण्याकडेच चाललेले असते. ते केव्हा गळून पडेल हे सांगता येत नाही. तसेच शरीराचे आहे. व्याजाने पैसे देणारा जसा त्याच्या व्याजाची दिवसगणना करीत राहतो तसा यम देहाच्या कालगणनेकडे लक्ष ठेवून असतो. जशा सर्व नद्या समुद्राकडे पाणी घेऊन जातात, परंतु तेच पाणी त्या उगमस्थानाकडे परत आणीत नाहीत, तसे आयुष्य परत येत नाही. दिवस रात्र पळून जात आहेत हे जाणून सुद्धा जे लोक पुण्य कर्म करीत नाहीत ते पशु समान आहेत. ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस व्यर्थ गेला. यमास दयामाया नसते, म्हणून तात्काळ पुण्य जोडावे. प्रापंचिक सुबत्ता गोतावळा यास जो शाश्वत सुख मानतो तोही पशु समानच होय. सुसर जसे मनुष्यास खाते तसे या शरीरास म्हातारपण खाते. टवटवीत असणारे मोगऱ्याचे फूल जसे अल्पकाळात सुकते तसा हा संसार स्वप्नवत आहे. अल्पकाळात नष्ट होतो. आकाशात विजेचे चमकणे जसे क्षणभर आहे तसेच देहाचे आहे. उपदेशाच्या स्पष्टीकरणार्थ असे दाखले श्री गुरूंनी दिले आहेत. ते ग्रंथकर्ते श्री सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथित केले आहेत. आपणास धन्यवाद. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री गुरुदेव दत्त. ओम तत्सत. ओम तत्सत. ओम तत्सत.